ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सुद्धा एक पोस्ट टाकली होती की काम चालू झालेलं आहे. तुम्ही मागील त्यांच्या पेजवर जाऊन बघा की हे काम चालू झालेलं आहे अशी त्यांची पोस्ट होती. परंतु अद्यापही तो काम चालू झालेला नाही आणि कसल्याही प्रकारचं त्या कामाचा प्रोग्रेस झालेला नाही. जो कोणी लोकप्रतिनिधी म्हणजे नमिताताई मुंदडा ज्या निवडून आल्या त्यांनी मला वाटतंय की ह्या अंबाजोगाईकरांच्या पिण्याचा प्रश्न, पाण्याच्या प्रश्नाचा मार्गी लावावं. म्हणजे बुटेनाथ साठवण तलाव सगळ्यात प्राधान्य बुटेनाथ साठवण तलावाला दिलं पाहिजे. पुन्हा त्याच्यानंतर खूप दिवसाची 40 वर्षापूर्वीची मागणी आहे की अंबाजोगाई जिल्हा हा झाला पाहिजे. आपल्या मागून मला वाटतं न मागता उदगीर जिल्हा होणार आहे असं माझ्या कानात आलेलं आहे. तर त्याने जिल्ह्यासाठी कैलासवासी हिमलताई मुंदडाने जसं एक जन आंदोलन उभा केला होता, तसं एक आंदोलन त्यांनी उभं करावं. आम्ही विरोधक जरी असलो तरी त्यांच्या पाठीशी जिल्ह्याच्या मागणीसाठी ठामपणे उभं राहू, असं मी सांगतो. एलडीचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खूप वेळा म्हणजे सत्ताधाऱ्यांनी असो विरोधकांनी एकमेकांना श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. थोडं काम सुरू व्हायचं आणि परत ते बंद पडायचं. आज त्या रस्त्याची जी आपण दशा पाहतोय एकदम दुर्दशा झालेली आहे. त्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं मी जेव्हा-जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जेव्हा-जेव्हा आंदोलन केलं येरडा रोडचं, तर आता गुत्तेदार जे आहेत ते खूप मोठे वरदहस्ताचे लोकं आहेत. मग त्यांनी माझी बोलवण कशावर केली तर मुरुम टाकली, काम चालू झालं आहे. परंतु मला वाटतं की ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सुद्धा एक पोस्ट टाकली होती की काम चालू झालेलं आहे. तुम्ही मागील त्यांच्या पेजवर जाऊन बघा की हे काम चालू झालेलं आहे अशी त्यांची पोस्ट होती. परंतु अद्यापही तो काम चालू झालेला नाही आणि कसल्याही प्रकारचं त्या कामाचा प्रोग्रेस झालेला नाही. दुसरी गोष्ट येरडा रोड होणं ही खूप गरजेची आहे. डोंगरपट्ट्यातील लोकं रोज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अंबाजोगाईला दूध घेऊन येतात, मोलमजुरी करण्यासाठी आहेत. मला वाटतं मागच एक ॲक्सिडेंट होऊन एका शेतकऱ्याला नाहक आपला जीव गमावला. त्याच्या पश्चात 6 मुलं आहेत. 4 मुली आणि 2 मुलं असा परिवार पोरका झालेला आहे. पुन्हा आता सध्या रब्बीचा हंगाम चालू आहे. हरभऱ्याला, ज्वारीला लोकांचं पाणी चालू आहे. परंतु येल्डा सर्कलमध्ये कोणी वाली आहे का नाही ते माहीत नाही. कारण की येल्डा सर्कलमध्ये डिप्पी जळाली तर डिप्पी आणून बसली तर लाईट नाही. असे 2-2 तास सुद्धा लाईट राहीना झाली. तर लोकांनी पाण्याचं कसं द्यावं, शेती कशी करावी याच्याकडे बी आमदारांना थोडं लक्ष द्यावं, असं माझं एक मत आहे. आपण एक Facebookला पोस्ट केली होती की "अब की बार लाल सलाम." म्हणजे वेगळा काही निर्णय घेणार आहात का? नाही, निर्णय वेगळा नाही देणार. लाल सलाम म्हणजे इन्कलाब म्हणजे क्रांती, एक चळवळ आम्ही उभी करणार आहे, की जे जे लोकं समजा, की उदाहरणार्थ आता परभणीची घटना झाली. तर जे लोकं आरक्षित जागेतून आरक्षणाची ह्याच्यातून कोट्यातून निवडून येतात आणि आरक्षणाचा पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना विसर विसर पडते. तर त्याच्यासाठीच एक लाल सलाम हा उद्देश होता, की आता इथून पुढे तर आम्ही हुशार आहोत, की जो आंबेडकरी चळवळीत, संविधानाच्या रक्षणाच्या चळवळीत नाही उतरणार, अशा लोकांना आम्ही मग ते नगरसेवक पद असो, की आमदार असो, की खासदार असो, श्वासोश्वास आहे तोपर्यंत आम्ही विरोध करणार.